देशभरात कोरोना संसर्गामध्ये वाढ होते। महाराष्ट्रात देखील रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या। या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने पाऊल उचलले। कोरोनाने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे। देशात 4026 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। केरळमध्ये सर्वाधिक 1435 रुग्ण आहेत, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे। महाराष्ट्रात 506 रुग्ण आहेत। आषाढी वारीवर कोरोनाचं संकट आणखी गडद होत चाललंय, कारण माळशिरसच्या वेळापुरात कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 4 झाली आहे। आषाढीच्या तोंडावर कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्यानं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे। नागपूरमध्ये देखील कोरोनाचे 2 नवीन रुग्ण आढळलेत। नागपूरमध्ये जानेवारी ते एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली। मे महिन्यात 10 कोरोना रुग्णांची नोंद झाली। यावर्षी एकूण 13 कोरोना रुग्णांची नोंद आहे। 11 रुग्ण उपचारानंतर बरे झाले। कोरोना पार्श्वभूमीवर विदेशवारी करण्याबाबत एक सूचना आहे। 5 देशांमध्ये प्रवास करणं टाळा असा इशारा देण्यात आलाय। चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिका या देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते, त्यामुळे तिथं प्रवास करणं टाळा आणि जर प्रवास अटळ असल्यास कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला। कोरोनानंतर आता मुंबईतील टॉप 5 बातम्या पाहूयात। लाडक्या बहिणींना लवकरच मे महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली। दरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र ही योजना बंद होणार नाही असं अदिती तटकरेंनी म्हटलंय। मुंबई विमानतळावर पार्किंगच्या वारातून तुंबळ हाणामारी झाली। विमानतळावर सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकांमध्ये पार्किंगच्या वारातून हाणामारी झाली। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। वाहन चालक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये ही हाणामारी झाली। त्यानंतर आता पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं। संजय राऊत आणि गिरीश महाजनांमध्ये चांगली जुंपलेली आहे। खासदार संजय राऊतांनी एवढी दलाली आजवर कुणी केली नसेल अशा शब्दात महाजनांनी प्रत्युत्तर दिले। तर गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल आहे अशी जहरी टीका राऊतांनी केली होती। त्यावर आता संजय राऊतांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झाल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। मुंबईच्या कुलाबा परिसरात महापालिकेने 1 जून पासून 10 ठिकाणी पार्किंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे स्थानिकांना दिलासा मिळालाय। कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट आणि कप परेड परिसरातील 10 प्रमुख ठिकाणी आता मोफत पार्किंग करता येणार आहे। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे। इन हाऊस कोटा अंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात 10% जागा देखील आरक्षित करण्यात आल्या। नवी मुंबई विमानतळाशी मुंबईला लवकरच जलमार्गाने जोडण्यात येणार आहे। दोन्ही शहरांना जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत अशी सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी दिली। वॉटर टॅक्सीमुळे मुंबईहून नवी मुंबई विमानतळाला 40 मिनिटात पोहोचणं शक्य होणार आहे। बातमी एका दरोड्याची। कॅनरा बँकेमध्ये दरोडा पडलेला आहे आणि बँकेतील तब्बल 59 किलो सोनं आणि रोकड लुटून दरोडेखोर फरार झाल्यात। कर्नाटकमधील ही घटना आहे। देशातील सर्वात मोठी सोन्याची चोरी आहे। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चोरांनी कॅनरा बँकेच्या शाखेतून हे सगळं सोने चोरी केलेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही। कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील मंगोली इथे हा दरोडा पडला आहे। कॅनरा बँकेच्या शाखेत 23 मे रोजी चोरी झाली होती, पण दरम्यानच्या सुट्टीमुळे 26 मे रोजी ही जी चोरीची घटना आहे ती सगळी उघडकीस आली। बँक कर्मचारी कामावर परतले तेव्हा चोरांनी 59 किलो सोन्याचे दागिने पळवल्याचं लक्षात आलं। चोरांनी सोनं कसं पळवलं हे पोलिसांनी अद्याप समजलं नाही। या दरोड्यात 6 ते 8 लोकांचा सहभाग होता असा संशय आहे। पूर्वनियोजित दरोडा असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे या बँकेतील कोणी कर्मचारी सहभागी आहेत का या दृष्टीने देखील तपास सुरू आहे। पुढच्या बातमीकडे। मतदानाची एकूण आकडेवारी समजण्यासाठी आता बरीच प्रतीक्षा करावी लागते। बरेचदा नेमकी आकडेवारी दुसऱ्या दिवशी समोर येते आणि हा विलंब टाळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय। मतदानाची आकडेवारी आता वोटर टर्न आउट ॲपमध्ये दर 2 तासांनी अपडेट होईल। फॉर्म 16च्या आधी या ॲपमध्ये केंद्रावरील अधिकारी आकडेवारी भरतील।
पूर्व मतदान केंद्रावरील सेक्टर अधिकारी आकडेवारी गोळा करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवत होते। त्यानंतर ही माहिती ॲपवर दिसायची। त्यामुळे 4 ते 5 तासांचा अवधी तर कधी दुसरा दिवस देखील उजाडायचा। आता प्रत्येक मतदान केंद्रावरील अधिकारी मतदान केंद्र सोडण्यापूर्वी एकूण मतदान आकडेवारी थेट ॲपमध्ये भरतील। बिहार निवडणुकांआधी हा बदल लागू होईल, हे विशेष। पुन्हा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया आपण, पाहूया पुण्यातील टॉप 5 बातम्या। मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांना कार्यक्रमस्थळी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला। अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडेंच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अडवणूक केली। पुण्यातील ॲग्रो हॅकथॉनमध्ये मुख्यमंत्री मंचावर जात असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा अडवलं। शशांक आणि लता हगवणेंना म्हाळुंगे पोलिसांनी ताब्यात घेतले। दोघांची जेसीबीच्या व्यवहारासंदर्भात चौकशी केली जाणार आहे। 11,70,000ची फसवणूक झाल्याचं उघड झालं। या प्रकरणी आता शशांक आणि त्याची आई लता यांच्या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पेपरफोडीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला। कॉलेजमधील प्राध्यापक हे रॅकेट चालवत होते। या प्रकरणी पोलिसांनी प्राध्यापकासह 4 बेड्या ठोकल्यात। वाघोलीतील पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे हा प्रकार सुरू होता। पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच प्रेक्षकांच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरला। उंदराची नखे लागल्याने प्रेक्षकाला रुग्णालयात धाव घ्यावी लागली। या घटनेची दखल घेत पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्तांनी बैठक बोलावली। तसंच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला भेटही दिली। पुण्यात विविध रस्त्यांवर पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले। त्यामुळे रस्त्यांची सुरू असलेली कामं तातडीनं पूर्ण करून 7 जूनपर्यंत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करा अशी सूचना आहे। महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी ठेकेदारांनी पथविभागाला ही सूचना केली। शिरूरच्या कान्हूर मेसाईत वडिलोपार्जित जमिनीच्या वारातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाले। घटनास्थळी परस्परांना दगड आणि लाठ्यांनी मारहाण करण्यात आलेले। शिक्रापूर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले। तपास सुरू आहे। या प्रकरणी 14 जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले। पुणे जिल्ह्यानंतर आता आपण पाहूयात मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या। तुळजापुरातील नव्याने उभारलेल्या 8 कोटींच्या बस स्थानकाच्या छताला अवघ्या 1 महिन्यातच गळती लागली। या कामात झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात मवियाच्या कार्यकर्त्यांनी थेट बस स्थानकात बोंब मारो आंदोलन केलं। कार्यकर्त्यांनी ठेकेदार आणि एसटी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। संतप्त घोषणांनी परिसर धनानून सोडला। आमदार सुरेश धसांनी आष्टी नगरपंचायतीमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। मुंडे साहेबांनी सर्वांना मदतीचा हात दिला। असा नेता पुन्हा होणे नाही अशी भावना आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली। तुळजाभवानी मातेच्या भाविकांना पुढील आठवड्यापासूनच आता चितळेंचा मोतीचूर लाडू प्रसाद म्हणून मिळणार आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती पुजारांनी ही माहिती दिली। बालाजी देवस्थानच्या धर्तीवर लाडू प्रसाद देण्याचा मंदिर संस्थानं निर्णय घेतलाय। पुण्यातील मिठाईवाले चितळेंशी तुळजाभवानी मंदिर संस्थानचा एक करार झालाय। संभाजीनगरात बाजारामध्ये फेकून दिलेल्या मिरच्या वाटण्याचा प्रताप एका क्रिएटरनं केला आहे। मिरचीला भाव नसल्यानं विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला या मिरच्या फेकून दिल्या होत्या। मात्र या तरुणानं मिरचीचं वाटप करत असल्याचं भासून लोकांना दिलं। मात्र अस्वच्छ जागेत फेकलेल्या मिरच्या वाटणाऱ्या इन्फ्लुएन्सवर कारवाईची मागणी होती। संभाजीनगरच्या सातारा परिसरात तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। विनोद हाजी असं आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून 3 तलवारी जप्त करण्यात आल्या। नांदेडमध्ये जलसिंचन योजनेमध्ये बोगस साहित्य विक्रीतून कोटींचा घोटाळा झाला। या प्रकरणी 4 प्रभारी कृषी पर्यवेक्षकांचं निलंबन करण्यात आलंय। दरम्यान ठिबक आणि तुषार साहित्य विक्रेत्यांशी संगनमत करून त्यांनी कोटींचं अनुदान लुटलंय। मराठवाड्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूयात।
धुळ्यात जप्त केलेला गांजा, अफू त्याचबरोबर भांगेची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। पोलीस मुख्यालयाच्या परिसरामध्ये जमिनीत खड्डा करून याची विल्हेवाट लावली। या कारवाईत 2200 किलो गांजा, 125 किलो अफू आणि 3100 किलो भांग या मुद्देमालाचा समावेश होता। जेसीबीच्या साहाय्याने भला मोठा खड्डा करून त्यात हे सगळे पदार्थ जाळण्यात आले। बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी शेत जमीन देण्यासाठी बहुतांशी शेतकऱ्यांनी विरोध केला। या प्रकल्पासाठी फैजापुरात मंत्री रक्षा खडसे आणि राष्ट्रीय महामार्ग अधिकारी तसेच महसूल प्रशासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीत शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली। कसगाव नागरिकांना रेल्वेचा प्रवास करण्यासाठी सोयीची रेल्वे स्थानक आहे, त्यामुळे नाशिक रोड बडनेरा या गाडीला कसगाव येथे थांबा मिळावा यासाठी नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला आणि खासदार स्मिता वाघ यांना निवेदन दिले। तसंच थांबा न मिळाल्यास रेल्वे ट्रॅकवर बसून आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। जळगाव जिल्ह्यातील एरोंडलमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। जळगावमध्ये सोन्याचा दर 1 लाखांवर पोहोचलाय। 24 तासात सोन्याच्या दरात 800 तर चांदीच्या दरात 2500 रुपयांची वाढ झाली। त्यामुळे सराफ बाजारातील दुकानांमध्ये आता शुकशुकाट पाहायला मिळतोय। ग्राहक दुकानात सोनं खरेदीसाठी येत नाहीत। नंदुरबारमध्ये कैरी उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। कैरीपासून तयार होणाऱ्या आमचूरला बुरशी लागली आहे, त्यामुळे त्याच्या दरात 50% घट झाली। गेल्या वर्षी आमचूरला 200 ते 300 रुपयांचा दर मिळत होता, मात्र तो खराब झाल्याने सध्या 80 ते 100 रुपयांचा दर मिळतो। उत्तर महाराष्ट्रानंतर आपण पाहूयात विदर्भातील टॉप 5 बातम्या। नागपूरमध्ये चोरीचं प्रमाण वाढलं। इथल्या महाल परिसरात व्यापाऱ्यांच्या घरात चोरी झाली। यावेळी चोरट्यांनी सोनं चांदीसह रोख रक्कम असा 25 लाखांचा ऐवज लंपास केलाय। घरातील व्यक्ती बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी ही चोरी केल्याचं समोर आलं। या प्रकरणी आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर एक आंतरराष्ट्रीय घडामोड, रशिया युक्रेनमध्ये अजून देखील युद्ध परिस्थिती अगदी धुमसताना दिसते आणि याला कारण म्हणजे युक्रेननं क्रिमियन पुलावर तिसऱ्यांदा हल्ला केला। त्यावेळी पाण्याखाली जवळपास 1100 किलो स्फोटकं वापरून पुलाचं मोठं नुकसान करण्यात आलंय। रशियाचे क्रिमियासोबत संबंध कमकुवत करण्यासाठी आणि मॉस्कोवरून रशियाला येणाऱ्या युद्धसामग्रीला थांबवण्यासाठी हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते। क्रिमियन पुलावर तिसऱ्यांदा हल्ला झालाय। हा हल्ला करून युक्रेननं रशियाला डिवचलंय। पुन्हा एकदा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया। विदर्भातल्या टॉप 5 पाहूयात। अकोल्यातल्या बाळापुरामध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला। 10 ते 15 जणांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक थेट शेतात जाऊन उलटला। 2 दिवसांपूर्वी या पुलावरून कार उलटून 3घांचा मृत्यू झाला होता। या अपघातग्रस्त कार बाहेर काढण्याचं काम सुरू होतं, त्यावेळी अचानक भरधाव ट्रक आला आणि 15 जणांना वाचवताना ट्रक शेतात उलटला। अकोल्यातील अकोट महागाव गावातील 3 अल्पवयीन मुली कालपासून बेपत्ता होत्या। या घटनेनं अकोला जिल्हा हादरून गेला। अखेर या 3 अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय। अमरावतीच्या कारला शेत शिवारात या मुलींचा शोध लागला। कुटुंबियांनी रागवल्यामुळे या मुली रागाच्या भरात निघून गेल्याची माहिती समोर आली। अमरावतीमधील ब्रजलाल बियाणी महाविद्यालयामध्ये बीएससी अंतिम वर्ष केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील 50 गुणांचे प्रश्न विचारण्यात आले। प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स काढताना झालेल्या चुकीचा 77 विद्यार्थ्यांना फटका बसला। आता या सर्व विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार आहे। पश्चिम विदर्भात 12 ठिकाणी प्रतिबंधित असलेल्या कपाशीच्या बोगस बियाण्यांवर कारवाई करण्यात आली। गेल्या 3 आठवड्यात तब्बल 4429 बियाण्यांची पाकिटं आणि 800 किलो खुली बियाणं जप्त झाली। त्याची किंमत 62 लाख इतकी आहे। दरम्यान पोलिसांनी बोगस बियाण्यांचा मुख्य आका शोधण्याची मागणी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी केली।
बुलढाण्यात मागेल त्याला सौर कृषी पंप आणि पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। सौर कृषी पंप योजनेसाठी जिल्ह्यातील 3556 शेतकऱ्यांनी एजन्सीची निवड केली। आतापर्यंत 500 शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवण्यात आले, तर काही लाभार्थी शेतकरी अजूनही सौर पंपाच्या प्रतीक्षेत आहेत। राज्यातल्या बातम्यांनंतर आता पुढची बातमी आहे नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। गुंडांनी थारनं एका तरुणाला उडवलेला आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। इंस्टाग्रामवर पोस्टवरून झालेल्या वादानंतर तरुणाला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर थारनं त्याला उडवण्याचा देखील प्रयत्न झालाय। ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली। या प्रकरणी आता आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। नोएडामधील ही घटना आहे। इंस्टाग्रामवरील पोस्ट यावरून काही जण चिडले आणि या संतप्त लोकांनी तरुणाला थेट थार कारनं उडवण्याचं प्लॅनिंग केलं। या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपींचा शोध घेत आहेत। आता पाहूया नाशिक जिल्ह्यातील टॉप 5 बातम्या। नाशिक शहरासह सिडको सातपूर भागात घरफोडी मोबाईल चोरी या प्रकारामध्ये वाढ झाली। सातपूरच्या अशोकनगरामध्ये मध्यरात्री भुरट्या चोरांनी घराच्या बाहेर उभी असलेली रिक्षा चोरून नेली। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। वणी सापुतारा रस्त्यावर पिंगळवाडी फाट्याजवळ कार आणि दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झालाय। गोविंद भरसट असं मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे। पिंगळवाडी येथे जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या क्रेटा कारनं दुचाकीला धडक दिली। नाशिकमध्ये नोकरीच्या आमिषाखाली 90 जणांची फसवणूक करण्यात आली। यावेळी आरोग्य विभागात कंत्राट पद्धतीने नोकरी लावण्याचं सांगण्यात सुमारे 1.5 कोटी लुटण्यात आले। या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। दरम्यान या प्रकरणात माजी मंत्री सुभाष भामरेंचं नाव वापरल्याचा संशय व्यक्त केला जातो। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात करंजाळी येथे विहिरीत पडल्यानं शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू झालाय। विहिरीचे सुमारे 4 वर्षांपासून काम सुरू होतं। ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊन देखील विहिरीचं बांधकाम पूर्ण झालं नाही। ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली। राज्यभरातल्या बातम्यांचा आपण टॉप 5 च्या माध्यमातून आढावा घेतला। आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे। 2020 मधील कोरोनाच्या कटू आठवणी कोणी विसरले नाहीत। मात्र आता अनेकांच्या मनात पुन्हा धडकी भरली आहे, कारण 2020 सारखी कोरोनाची लाट पुन्हा येणार असा एक मेसेज व्हायरल होतोय। या मेसेजची आम्ही पडताळणी केली, तेव्हा काय सत्य समोर आलंय चला पाहूयात। साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट। 2020 सारखी कोरोनाची लाट पुन्हा येणार। भारतात कोरोनाचा कहर वाढणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय। कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार भारतातल्या कोरोना रुग्णांची संख्या 4000च्या वर गेली आहे। अशातच भारतात 2020 सारखी कोरोनाची लाट येणार असल्याचा दावा केला जात असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। व्हायरल मेसेज मध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात। भारतात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये। ही रुग्णसंख्या पाहता 2020 सारखी कोरोनाची लाट पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे। सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत दररोज 93,000 कोरोना रुग्ण आढळून येत होते। ही पहिली लाट 377 दिवस होती। त्यात 1,08,00,000 रुग्ण आढळून आले। त्यापैकी जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू झाला। हा मेसेज व्हायरल होत असल्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे। खरंच भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार का? 2020 सारखी भयानक स्थिती पुन्हा पाहायला मिळेल का? असे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली।
याबाबत तज्ज्ञ अधिक माहिती देऊ शकतात. त्यामुळे आम्ही त्यांना हा मेसेज दाखवला. तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा. हे नवीन व्हेरियंट म्हणजे NB 1.8.1 आणि LF7 हे WHO ने व्हेरियंट अंडर मॉनिटरिंग म्हणून त्यांचे वर्गीकरण त्याचं केलेलं आहे. कोरोनाच्या स्पाइक प्रोटीनमध्ये काही बदल झाल्यामुळे हा जो नवीन कोरोना आहे तो जास्त संसर्गजन्य झालेला आहे. 2020 सारखी भीतीदायक लाट येईल असे काही वाटत नाही. सध्या पॉप्युलेशन लेवल इम्युनिटी आलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 4,000च्या वर गेली आहे. केरळ पाठोपाठ महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढतीये. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी 2020 सारखी कोरोनाची लाट येण्याची शक्यता नाही. कोविड SARS-CoV-2 हे विषाणूचे व्हेरियंट आहेत. मात्र विषाणूचा हा व्हेरियंट आता तसा सामान्य आहे. कोरोनाचा विषाणू म्युटेट होत असतो, म्हणजेच त्यात सातत्यानं बदल होत असतात. आता कोरोना व्हायरसला 5 वर्ष झाली आहेत. आता नियमित श्वसन विकारांप्रमाणेच हा विषाणू आहे. त्यामुळे लगेचच घाबरून जाण्याचं कारण नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत भारतात 2020 प्रमाणे कोरोनाची लाट येणार हा दावा असत्य ठरलाय. अर्थात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येकानं काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.